अजित पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याची टीका करत अजितदादांचे 2019 पासूनच भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. पुणे जिल्ह्यात कोणताही आणि कुणीही हस्तक्षेप करायचा नाही असा त्यांचा अलिखित नियमच होता, म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याचा निश्चय केलाय, पण मोदींची विकेट काढणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लागणारे बॉलर्स व बॅट्समन विरोधकांकडे नाहीत, त्यांच्याकडे असणारे सर्वच खेळाडू हे राखीव प्रकारचे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आयोजित एका रॅलीत पत्रकारांशी संवाद साधताना केली. विद्यमान लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी देशभरात 300हून अधिक जागा जिंकणार असल्याचा मोठा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. भाजपने या निवडणुकीसाठी 400 पारचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या एखाद्या नेत्याने प्रथमच असा दावा केल्यामुळे त्याला महत्त्व आलंय. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर भाजपवर केवळ आकडे लावण्याची वेळ येणार असल्याचा टोला सुद्धा राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना हाणलाय. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका पत्राद्वारे वंचितचा लढा केवळ सत्ताधारी भाजपशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या लढती केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात आहेत, त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई केवळ वंचित आणि भाजपात आहे असं ते म्हणाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा टोला हाणलाय. ज्यांचे पुण्य संपले ते आमच्या पक्षातून बाहेर पडले. आमच्याकडे मी म्हणणारे काही जण होते, पण आता त्यांची अवस्था काय झाली ते पहा असं ते म्हणाले आहेत.